प्रकारची पडवळाची भाजी करून दाखवणार आहे. त्याला साहित्य हे लागणार आहे. हे पडवळ मी चुरडून घेतलेलं आहे, का मिठामध्ये चुरडून धुवून घेतलेलं आहे. हा कांदा आहे, ही मिरची आहे, वरून खोबरं टाकायला आणि चवीपुरतं मीठ आहे. ह्याला थोडंसं साहित्य लागतं. त्यात मी सुरुवात करते आणि तेल पण लागणार आहे. तर आता मी सुरुवात करते पडवळाची भाजी करायला. तेल टाकते. हिंग टाकते. हिंग हे सगळ्यामध्ये टाकायचं असतं. हिंगामुळे आपल्याला कुठलंही जेवणाचं पचन चांगलं होतं, म्हणून हिंग टाकायचं. नंतर मग त्याच्यात हळद टाकायची, थोडीशी धणा पावडर, तरी त्याच्यात मी पडवळ टाकते. आता ह्याच्यावर थोड्या वेळासाठी झाकण ठेवायचं. आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते. एक 10 मिनटं झाकण ठेवायचं, त्याला शिजून द्यायचं. झाकण काढल्यानंतर त्याच्यात मीठ आणि खोबरं टाकायचं. आता मी झाकण काढते. आता आपण मीठ टाकूया चवीपुरतं. ह्या भाजीला जास्त मीठ लागत नाही, आता खारट होते, कारण आपण मीठ टाकून चुरडतो ना. त्या चुरडल्यानंतर त्याच्यात मिठाचा अंश थोडासा असतो, म्हणून आपण ह्याच्यामध्ये मीठ अगदी बेतातच टाकायचं. आता वरून खोबरं, मस्तपैकी खोबरं, ओलं खोबरं टाकून ही भाजी खूप छान होते. अगदी 15 ते 20 मिनिटात ही भाजी तयार होते. झटपट कांद्यावरची खोबरं वगैरे टाकून मस्तपैकी चपाती किंवा भाकरीवर खूप छान लागते. अशी ही कांद्यावरची आपली घरच्या पडवळाची भाजी तयार आहे.